scary. आता जो तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपेक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला यायच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। क्रिएटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे। प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचे आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो ॲड केले आहे। तुम्हाला पण काही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर स्टार्टिंगला यायचं आहे। जे मी तुम्हाला इमोजी पीएनजी दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुमची पीएनजी आहे त्या पीएनजीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर काही अशा प्रकारची पीएनजी आहे। पीएनजीच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर आता इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर म्हणजे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं पहिल्या फोटोला क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती यायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। एक फोटो तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। म्हणजे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला 2 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती यायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला इथं 0.26 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर हा इफेक्ट तुम्हाला 2.22 सेकंदापर्यंत लावून घ्यायचा आहे। लावल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं 4 नंबरचा जो फोटोची लेअर दिसणार त्यावर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 0.28 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर हा इफेक्ट पण तुम्हाला 2.22 सेकंदापर्यंत लावून घ्यायचा आहे। लावल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 3.20 सेकंदावरती यायचं आहे। ह्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 6 नंबरचा जो फोटोची लेअर दिसणार त्यावर क्लिक करून हा इफेक्ट पण इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 4.28 सेकंदावरती आल्याच्यानंतर फोटोवर क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती यायचं आहे आणि इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडून द्यायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर चला तर मी सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। केल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर 7 नंबरच्या फोटोच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 5.11 सेकंदावरती यायचं आहे। ह्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे।
केल्याच्यानंतर परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर असे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। चला तर मी सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता सर्व इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या